इंट्रोड्यूस करू तोपर्यंत कोण आले नंतर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हेमंत कांबळे आपली भेट झालेलीच आहे. राजेश शरणकर विभागाध्यक्ष दहिसर, दिनेश साळवी कांदिवली चारकोप विधानसभा, अरुण सुर्वे ओळखतात सुशांत माळवदे मालाड, प्रसाद कुलाबकर बोरिवली वेस्ट आहे, रोहन सावंत हे अंधेरी पूर्व, आमचे जे एकूण नगरसेवक आहेत संजय कुर्डे साहेब कालीनाव तिकडचे, चित्रे बांद्रा पूर्व, तुषार आफळे बांद्रा पश्चिम, आमच्या महिला आघाडीच्या जयश्री पटेल आणि सुप्रिया राणे आपल्या बोरिवली. विषय तुमचा भाईंदर ते बँड्रापर्यंत आहे म्हणून सर्व विभागापेक्षा आपल्या तक्रारी तरी आम्ही ईस्ट झोन आणला. ईस्ट झोन पण येतो ना तो तिकडे एकदम फिजिबिलिटी झाली असेल म्हणून फक्त आपण वेस्टर्न सबब घेतलाय बांद्रा टू दहिसर. विषय तुम्हाला आमचं पहिला पत्र मिळालेलं, दुसरं पण पत्र आम्ही आणलं. विषय कसा आहे की वीज बिल वाढून आलेलं आहे ते तुम्हीही मान्य करता आणि जनता तर त्रस्त झाली. 4 महिने सगळी माणसं घरी बसलेली आहे. तुमचं स्पष्टीकरण आम्ही बघितलं की घरी बसल्यामुळे वीज बिल वाढलं. फक्त एक छोटंसं उदाहरण द्यायचं बोललं ना तर आपलं पोलीस डिपार्टमेंट इथे बसलेलं आहे, 24 तास कामावरती हजर होते तरीही त्यांच्या घरची बिलं 4 आली. हे तुमचं जे स्पष्टीकरण आहे की लोक घरी बसली म्हणून वीज बिल वाढलं, त्याचं पहिलं स्पष्टीकरण पोलीस डिपार्टमेंट 24 तास कामावरती असताना सुद्धा त्यांचं बिल 4 आलेलं आहे. याचं काय स्पष्टीकरण आहे? हे छोटे छोटे मुद्दे मला मी सांगतो. तुमचं स्पष्टीकरण पण तसं आहे की 3 AC लागले, 3 TV लागले, ते एक वरच्या क्लासमध्ये ठीक आहे. ज्यांच्याकडे 3 बेडरूम आहेत, बोरली बोला किंवा बँड्रा बोला किंवा दहिसर बोला, याच्याकडे चाळीचे SRA सगळे पट्टे आहेत. SRA मध्ये 275 फूटची रूम असते, चाळीमध्ये 200 फूटची रूम असते. चाळीमध्ये आणि SRA मध्ये AC लागणं म्हणजे खूप नगण्य आहे. आणि त्या घरामध्ये TV फक्त एकच असतो. तर तुमचं जे आम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे अदानींनी, एक व्हिडिओ पण बनवला होता याच्यावरती, तुमचं पत्र आलेलं आहे की तुम्ही कसं बरोबर करताय. जर चाळीमध्ये घर 200 फूटचं एकच आहे, किचन आणखी डायरेक्ट हॉल बेडरूम चाळीतला एकच असतो. SRA मध्ये पण तीच पद्धत आहे. SRA ची बिल्डिंग असली तरी पद्धत तीच आहे. 275 मध्ये तुम्हाला काय 2 बेडरूम किंवा 1 बेडरूम होत नाही, डायरेक्ट 1 रूम किचन टाईप तो एरिया असतो. मग ह्या पद्धतीमध्ये तुमचं जे स्पष्टीकरण आहे की सगळे घरी बसले म्हणून TV AC पंखे वीज जास्त वापरले गेली. तर घरी बसला एक माणूस जरी घरी राहिला 200 फूटच्या रूम मध्ये किंवा 4 माणसं घरी राहिले, TV तर एकच लागणार आहे, पंखा एकच लागणार आहे. तुमचं स्पष्टीकरण जे आहे 3 बेडरूम 3 AC आणि 3 TV चालले ते हायफाय सोसायटीसाठी, तेही मी मानत नाही की 4 पट बिल येईल. कारण की 12 तास माणूस घरीच असतो, 12 ते 13 तास माणूस घरीच असतो, कामावर जातो, कॉलेजला जातो, ते 4 तास 6 तास 8 तास बिझनेसमन असेल तरी तो बिझनेस जो मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात ते बिझनेसमन असतात, ते 2 तासामध्ये घरी जेवायला पण येतात, जेवण करतात आणि पुन्हा जातात. म्हणजे तुमचं जे स्पष्टीकरण आहे ते फक्त 5-6 तासाचा फरक आहे. आणि त्याच्यामध्ये 4 पट वीज बिल येऊ शकतं हे आम्ही कोणच मानत नाही. नाही मनसेही मानते, नाही सामान्य जनता मानणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे काय वाटप करताय सौजन्य, गजानन कीर्तिकर शिवसेना, अदानी सौजन्य, नंतर PM केअर फंड मध्ये जे तुम्ही 100 कोटी काहीतरी दिले, ते पैसे तुम्ही आमच्याकडनं वसूल करतात का जनतेकडनं? हा माझा सरळ साधा प्रश्न आहे. हे ह्यांना शिवसेनेला दिलेले पैसे आणि PM केअर मध्ये दिलेले पैसे हे मनसेचा आरोप आहे. तुम्ही जनतेकडनं वसूल करतायत का हे 4 पट बिल वाढवून? तुम्हाला स्पष्टीकरण होतं त्याचं द्यावं. 1 रूम किचनचं 4 पट बिल कसं येऊ शकतं? SRA मध्ये 4 पट बिल कसं येऊ शकतं? चाळीतल्या झोपडपट्टीतल्या लोकांची बिलं 4 पट कशी येऊ शकतात? दुकानं जी बंद आहेत कमर्शियल त्यांचं बिल कसं येऊ शकतं? आणि लोक गावी गेले लॉकडाऊनमध्ये त्यांचं बिल वाढून कसं येऊ शकतं ह्याचं मला स्पष्टीकरण आहे. आपल्यापैकी कोणाचा विषय मागे एक नंतर विषय दोन विषय मांडतो. याच्यावर कसं आहे की प्रत्येक जण एका विभागाला रिप्रेझेंट करतो, बरोबर? मी तुम्हाला माझ्याकडचे छोटे छोटे कारखाने आहेत आणि दुकान आहेत बरेचसे चारकोप विधानसभेमध्ये छोटे खूप कारखाने आहेत आमच्याकडे
आज 4 महिन्यापासून गेल्या 4 महिन्यापासून कारखानेही बंद आहेत, दुकानही बंद आहे. खास तुम्हाला एक बिल दाखवण्यासाठी आलं. बाकी दुकान कदाचित चालू असेल, तुम्ही असंही बोलू शकता, परंतु सलून पोलिसांनाही माहित आहे सलून तर बंद आहे. माझ्याकडे बिल आहे, सलून ते बिल आलेले आहे. बंद सलूनचे बिल 12,000 रुपये आलेले आहेत. कुठल्या हिशोबाने आले? दुसरी गोष्ट, अजून एक तक्रार माझ्याकडे अशी आहे की लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, पण तुमच्या नवीन बिल जे ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, तुमचं फोन आले एवढं बिल आहे, लोकांनी 2 वेळा एप्रिल मध्ये मे मध्ये पेमेंट करून सुद्धा ते बिल कमी झालेलं नाहीये. त्याही तक्रारी आहेत. त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं तेही त्यांनी लावलेली आहे. आणि तुमचं एक ठिकाणी असं आहे की ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सुद्धा बिल आल्यानंतर माझ्या एका पदाधिकाऱ्यांनी तक्रार केलेली, ऑनलाईन कंप्लेंट केली, त्याला रिप्लाय तुमचा आलेला आहे की 8 तुमचं म्हणणं आहे की पैसे बिल कमी झालेले नाहीये, परंतु 8 दिवसात होईल, परंतु त्याच्यानंतर काही रिप्लाय आलेला नाहीये. अजून एक विषय, तर आम्ही जेव्हा पत्रव्यवहार तुमच्या अदानीच्या कार्यालयात जातो, तुमच्या जे ऑफिसर तर त्या ठिकाणी आमच्या गेल्यानंतर पहिला आम्ही पत्रव्यवहार करतो, बोला आता पत्रव्यवहार करायचा, आम्हाला व्हॉट्सअप नंबर दिले, व्हॉट्सअप करा. आमच्या लोकांनी तिथे आम्ही सांगतो नाही ठीक आहे, जर तसे बोलतात तुम्ही व्हॉट्सअप करा, पण व्हॉट्सअपचा 2-2 महिन्यापासून रिप्लाय पण येत नाही. मग तुम्ही व्हॉट्सअप नंबर का दिलेला आहे? जर तुम्ही व्हॉट्सअप करता त्या ठिकाणी त्याला रिप्लाय तर द्या. हे 2-3 विषय मी बाकी लोक सांगते. माझा बोरवलीचा एक विषय आहे, आपण लिहितोय नाही का, आम्ही बोलतोय तुम्ही बोलणार नाही, जाणार पण मिनिट्स लिहितात ना आमच्या, कोण लिहितोय? कोणच येत नाही. हे काय ते बघतात, आम्ही नाही काय याला आलोय का, फक्त विचारला आलोय. मग एक विषय असा आहे बोरवली मधला, एक ऍडव्होकेट आहे, त्या 40 दिवस घरात नव्हत्या. 40 दिवस घरात नसताना पण त्यांना कमीत कमी 18,000 रुपये बिल आला. कसं काय शक्य आहे? त्याचबरोबर सलूनचे हे जे सेम विषय बोरवलीमध्ये तुमच्यासाठी आमच्या वांद्रे पश्चिम विभागामध्ये खारदांडा गजरबान जो पट्टा आहे तिथे व्यायामशाळा मंडळांच्या ते रेसिडेन्शियल मीटर आहे, ते काही कमर्शियली चालवत नाही. तिथे मुलं मिळून एक आपली व्यायामशाळा आहे आणि ते गेले 3 महिने सगळं बंद आहे. या सगळ्या बिलं येतात आणि मोठी बिलं येतात. मग बंद असलेल्या जागी 4-4 महिन्यापासून बिलं कशी काय येत आहेत? कमर्शियल ती पण बंद आहे. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो, जी गोष्ट तुम्हालाही माहिती आहे, ती लोक काय घरी स्वतःच्या मनाने बसलेली नाही. या आजाराने अख्ख्या देशातली लोक घरी आहेत. सगळ्यांचे कामधंदे बंद आहे. 90% लोकांचे, 10% लोकांचे कामधंदे चालू आहेत, जे व्यवसाय इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येतात तेच. ह्यातले 50%-60% लोक अशी आहेत की ज्यांचं हातावर पोट आहे किंवा जे नोकरी करतायत त्या फारशा मोठ्या लेवलच्या नोकरी असल्यामुळे त्यांना पगार मिळत नाहीये, पगार कमी मिळत नाही. कोणी स्वतःच्या मनात, आज जर लॉकडाऊन उघडला तर उद्यापासून मुंबईचे रस्ते सगळे भरलेले असतील. लोक करोनाची पर्वा करणार नाहीत, पण शासनाचा आदर करून, कायद्याचा आदर करून सगळे घरी आहेत. असं असताना तुम्हाला जेव्हा माहिती आहे लोक घरी आहेत, लोकांची आज परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही बिलं देताना थोडा सुद्धा लोकांचा विचार केला नाही, माणुसकीचा विचार केला पाहिजे. माणुसकीचा विचार केला नाही. आज लोक जर अडाणी आज एका नियमाला पाहून चाललाय, तर लोकांनी जे नियम तोडवले तर जमेल का तुम्हाला काम करायला? आज लाखो करोड लोक घरात आहेत, 3 महिने झाली, इन्कम काही नाही आहे, वाटेची बिलं तुमची येत आहे. थोडं थांबायचं थोडं. लॉकडाऊन उघडू दे, कामधंदा चालू होते, मग व्यवस्थित रिडिंग घ्या, लोकांकडे बसा आणि बिलं द्या ना. तुम्हाला एवढी घाई काय लागली आहे? अन्न वाटायची घाई आहे, 100 कोटी PM द्यायला द्यायची घाई आहे, आणि जे तुम्हाला पैसे देत आहेत इमाने इतबारे वर्षानुवर्ष त्यांच्या गळ्यात तुम्ही सुरी करून त्यांचा विचार नाही काय? एवढं भांडण आहे ना तुम्हाला? तुम्हाला आज नयनबाईंनी पत्र दिलंय, आता काय आम्ही आमचे सगळे विषय मांडतो, पण तुम्ही पण हे लक्षात ठेवा, नयनबाई तुम्ही यांना मुदत द्या की या बिलाबाबत काय होणार आहे का, कन्सेशन मिळणार आहे का, लोकांना काय रिलीफ मिळणार आहेत का, याचं आता उत्तर हवंय. बिल कमी होऊन आल्याशिवाय आम्ही बिल भरणार नाही. आणि कोणाची बिलं कापली तर याद राखा. कापायला आलं आणि काय आपल्याला तुम्ही बिल कमी करून द्या, समोर बसून द्या. ठीक आहे, तुमचं बिल आलं असेल रीडिंग चेक करा. बँड्रा ईस्ट मध्ये पण आपल्या इथे सगळ्यात जास्ती 60% हा एरिया स्लम एरिया आहे बँड्रा ईस्ट. ठीक आहे, तिथले अर्धे अधिक लोक गेले गावी, त्यांना पण तुम्ही बिल पाठवलेलं आहे. बॅकडेटेड तुमचं जे काय तुम्ही चेक करता ऑड इव्हिंग ते करून त्या हिशोबाने बिल पाठवलेलं आहे. काही रेस्टॉरंट्स आहेत, आता काही भागात जिथे ग्रीन झोन आहे तिथे चालू झाल्याची परवानगी मिळालेली आहे, पण आमच्या इथे अजून रेड स्पॉटमध्ये बँड्रा ईस्ट असल्यामुळे कुठचेही रेस्टॉरंट चालू नाहीये. तुम्ही रेस्टॉरंटला पण जुनं बघून 1.5 लाखाचं 1,80,000चं बिल पाठवलंय. माझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे बँड्रा ईस्ट मध्ये, माझं हॉटेल 4 महिने बंद आहे, माझ्या हॉटेलचं पण बिल आलंय.
तुम्ही जुने बिल बघून पाठवलेलं, पण तुम्हाला एवढी घाई, आता जसं माझ्या सहकार्याने सांगितलं, तुम्हाला इतकी घाई काय, तुम्हाला दुसऱ्यांना डोनेशन द्यायचं म्हणून तुम्ही काय जे लोक घरी बसले त्यांच्याकडनं पैसे उकळून देणार का? तुम्हाला रॉबिनहूड बनायचंय तुमच्या कंपनीला, तर तुम्ही स्वतःचे पैसे द्या, दुसऱ्यांकडनं घेऊन देऊ नका. तुम्ही मीटरची चेकिंग करा, जसं आता माझ्या सहकार्यांनी सांगितलं सगळ्यांनी, की आधी चेक करा जे चालू आहे व्यवसाय. तुम्ही अज्युम करताय की लोकांचा व्यवसाय चालू आहे, जे आधी होतं 4 महिने आधी तसंच चालू आहे, आणि त्या हिशोबाने तुम्ही पैसे लावताय, ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जर अशा प्रकारे तुम्ही जर लोकांना लुटायचा प्रयत्न केला आणि जर त्यांची लाईट कापायचा प्रयत्न केला, तर आम्ही ते 100% होऊ देणार नाही. कृपया तुम्ही याची नोंद घ्या. थोडं सर ठीक आहे. मला असं वाटतं अदानी असू दे किंवा टाटा पॉवर असू दे, हे तुम्ही ॲडिशनल काम वाढवलं लोकांचं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार आज लोकांची परिस्थिती काय गंभीर आहे. लोकांकडे नोकऱ्या नाही, नोकऱ्या गेलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही जिथे 800,000 रुपये बिल येतात, डायरेक्ट मी 5-5 आणि 6,000 तुम्ही हे कर. रिडिंग तर घ्या. तुम्ही ब्लाइंडली कसं घेऊ शकता लोकांना? तुम्ही करत कसं ब्लाइंडली जाणार कोणीतरी आणि तेव्हा 5,000 भरून टाका. म्हणजे काय तुम्ही विचार केला आहे की लोकांकडे का पैसा खूप खोऱ्याने घरामध्ये ठेवतात का लोक? एक स्लम एरियामध्ये जाऊन बघा साहेब परिस्थिती काय आहे. माझ्या इथे 75% स्लम आहे. आम्ही बघतो लोकांचं 5-5 किलो तांदळासाठी ते लोक मरतात याच्या तारखेमध्ये, आणि तुम्ही हे आगाच्या सव्वा तुम्ही बिल पाठवताय. हे खरोखर चुकीचं आहे तुमचं. म्हणजे असंच तो आम्हाला जे संघटना असते या पक्ष असतो, मग तुमच्यावरती कारवाई म्हणजे न इच्छा नसताना देखील आम्हाला तुमच्याकडे यावं लागतंय. अगर तुम्ही चांगल्या रूटनी जात असाल सर ना, तर खरोखर आम्हाला इथे यायची पण पाळी येणार नाही ना. कुठल्याही संघटना तुम्ही व्यवस्थित तुमचे जे टर्म्स अँड कंडिशन जे असतील तुमचे ते तुम्ही चेक करा, आणि त्याच्यानंतर बघा तर खरं काय आहे. लोकांना 5-5 किलो तांदळ आणि गव्हासाठी मारामारी करायला लागते, आणि तुम्ही हे भरमसाठ 5-5, 7-7 हजार ज्यांचे लोकांना गेलेले आहेत, काही घरं बसलेले आहेत, जे वॉचमॅनचे जॉब करतात त्यांना तुम्ही 5-5, 6-6 हजार रुपये पाठवलेले आहेत. ते खरोखर अन्यायकारक आहे. पण हे लक्षात ठेवा, ह्याच्या वापर फुटतो, मग मनसे येणार आणि मग तुम्हाला प्रश्न विचारणार. त्याच्या असं करूच नका ना की ज्याला कुठली संघटना तुमच्यावर पोचेल म्हणून. जे लॉनी बसते ते तुम्ही करा ना, जे कायदेशीर इथे बसतंय ते तुम्ही करा, आणि तुम्ही आवाजासह करू नका आमच्याकडून एक भरून घेऊ नका बिल वगैरे. जे असेल तेच घ्या अशी विनंती आहे. ह्याच्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला कोणी असे विचारणार वगैरे. पुढचं जे ऍक्शन उद्रेक होणारच आहे. आता बिलीव्ह नाही करा, अजून 2-4 महिने असं ही परिस्थिती राहिली ना, मी तुम्हाला सांगू का लोकांचं उद्रेक आहे. आता चोरीचं प्रमाण किती वाढलं सर तुम्हाला सांगू का? आज रेकॉर्ड बघा, मागील 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये माझ्या प्रभागामध्ये रोज 8-10 घरफोड्या होत्या साहेब. आणि त्याच्यामध्ये ते रिझन सांगतात की काही बेकार मुलं आहेत, ही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आम्हाला करावं लागते. कोणाला ब्लेम करायचं आपण? आणि हे नॅचरल आलेलं नाही आपत्ती. जर तुम्ही पण विचार केला पाहिजे, जे असेल ते योग्य रीतीने चाला. अदरवाईज मनसे पक्ष असा आहे की तो न्याय मिळवून देणार पब्लिकला. ओके, रोहन बोला काय विषय? आपल्या अंधेरी पूर्व आहे. अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये तुमचं आघाडीचं ऑफिस आहे. तुम्हाला याची कल्पना असेल की तुम्ही आजूबाजूचा जेवढा परिसर आहे, ठीक आहे, त्या परिसरामध्ये तुम्ही सरसकट सगळ्यांना बिलं पाठवली. माझ्या सगळ्या सहकार्याने तुम्हाला सांगितलंय, तो काही नवीन मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने तुमचं ते ब्लॅकमेलिंग चाललंय ना, लोकांना टॉर्चर करायची पद्धत, एक तर तुम्ही बिलं पाठवता, त्याच्यानंतर लोक बिचारे लांबून येतात, लाईनीत उभे करतात, तुम्ही 1.5-2 किलोमीटरची लाईन लागते. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाहायला जात नाही. लोक फक्त इन्क्वायरी करण्यासाठी की आम्हाला एवढं बिल का आलं, कशाला तुम्ही एवढी बिलं आम्हाला पाठवलीत, हे विचारलं गेल्यावरती तुमचे जे तिकडे बसलेले जे कोण लोक आहेत, एक तर तिथे अवेलेबल नसतात, आणि अवेलेबल असले की त्यांना 2-2 किलोमीटरची लाईन लावायला लागतात. म्हणजे पैसे भरायला आलेला माणसाने पण तेवढीच लाईन लावायची. आणि जो इन्क्वायरी करायला आलेला आहे, ज्याचं 1 मिनिटाचं काम आहे की हे बिल आम्हाला एवढं कसं आलं, आमचं मीटर रेटिंग तुम्ही केलं नाही, हे कोणत्या आधारावरती तुम्ही आम्हाला बिल पाठवलंय, ह्या 2 मिनिटाच्या प्रश्नासाठी तुम्ही त्याला 3-3 तास 4-4 तास लाईनीत उभं करतात. आणि अल्टिमेटली त्यांच्या हातात काय देता की तुम्हाला बिल भरायला लागेल, नाही तर तुमचं मीटर करून. ही जी दादागिरीची भाषा तुम्ही लोक जेव्हा करता, त्यावेळेस तुम्ही जे करता ते दादागिरी, आणि आम्ही तुमच्याकडे किती वेळा विनवणी करायच्या, किती वेळा तुमच्याकडे हात जोडायचे, काय पद्धतीने तुम्ही मीटर रिडिंग केलं याचं विश्लेषण तुम्ही माझ्या सहकारी करतीलच. पण हा एकंदरीत तुम्ही जो प्रकार बघताय, हा सगळ्या विधानसभेमध्ये सगळीकडे समांतर पद्धतीने चाललेला आहे तुमचा. म्हणजे कुठेही तुम्ही लोकांचा विचार केलेला नाही, एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग चाललंय. आणि ह्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी, जसं माझे सहकारी म्हणाले की याचा लॉ अँड ऑर्डरवरती परिणाम होणार. कारण लॉ अँड ऑर्डरवरती परिणाम यासाठी होणार कारण तुम्ही जे बळजबरी करता ना लोकांना चुकीची बिलं भरायला, ते पैसे नाहीत लोकांकडे. आज लोक काय करणार, मग ती पैसे शेवटी इलेक्ट्रिसिटी नेसेसिटी झाली. आता 5,000-10,000 कुठून देणार गरीब माणूस? ज्याचं 500 रुपये बिल येतं त्याला 5,000चं बिल दिलं, आणि नंतर तुमचे अधिकारी तिथे बसलेले सांगणार की नाही बसला तर आम्ही कट करून टाकणार. मग तो काय करणार? चोऱ्या करणार. तुम्ही बसलाच साहेब नाही का, तो चोऱ्या करणार तर काय करणार? चोऱ्या करणार, दरोडे घालणार, पाकिट मारणार. याला जबाबदार कोण? तुम्ही. आणि इथे बसून फक्त चर्चा करायची असेल तर त्या चर्चेला काय अर्थ नाही. त्याचं काहीतरी विश्लेषण करणार असेल तर मिनिट्स लिहिताय तुम्ही,
त्याचं काहीतरी आम्हाला ठोस उत्तर द्याल अशी मी अपेक्षा करतो. आपण तर वारंवार भेटत असतो शर्मा साहेब. आता मी विसरलो ना, कपिल शर्मा साहेब आपले CEO आहेत अदानीचे, संदीप नारायण साहेब हे सेंट्रल झोन आहेत आणि विजय डिसूजा साहेब हे पूर्ण कमर्शियल हेड आहेत मुंबईचे. सो कसं आपण वारंवार याच्या आधी पण भेटलो होतो, त्यावेळेला मुद्दा हा फक्त अदानी होता. आता हा वीज मुद्दा की त्यावेळेला अदानीची बिलं जास्त येतात म्हणून आम्ही मोर्चा काढला होता, आलो होतं, निवेदन दिलं होतं. पुन्हा तुम्ही ते वीज दरवाढ वगैरे ते MERC प्रत्येक वेळी तुम्ही काय करता, MERC कडे बोट दाखवता आणि म्हणता MERC करते. आता मला एक सांगा, आपला बेस किती आहे कस्टमर बेस पूर्ण मुंबईत? 28 लाख, 27-28 लाख, 25 लाख रिटेल आणि 30 लाख नेटवर्क. म्हणजे आपलं नेटवर्क आणि टाटाची मीटर. ओके, मला ते 5 लाख आहे आणि आपलं नेटवर्क आणि मीटर दोन्ही आपलं 25 लाख आहे. आज मला सांगा ना, एवढ्या मोठ्या नेटवर्क जेव्हा तुम्ही बिल, आता बिल हा मुद्दा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे काय आले बिल आले, सगळ्यांनी मुद्दे मांडले, मी परत त्याच मुद्द्यावरती येत नाही. मग आपल्याकडे कस्टमर्सशी डायरेक्ट बोलण्याची यंत्रणा आहे का? एअरटेल किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत यांची जशी यंत्रणा आहे, तुमचे कस्टमर्सला फोन का जात नाहीत? आता यांनी सांगितलं ना की 2-2 किलोमीटर रांगा लागतात, खरी आहे ती गोष्ट. आज कोरोनाच्या याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, रांगा लावायच्या, तुमच्याकडे तुमचा प्रत्येक कस्टमरला कॉल नव्हते ना. किती 3-3 महिने 4-4 महिने ज्यांची घरं बंद आहेत त्यांना बिलं गेली आहेत, मान्य. ज्यांनी बिलं भरली आहेत त्यांना परत बिलं येत आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही हे लॉसेस कोणते भरून काढणार आहे? PM केलेला फंड की तुमचे इतर जे म्हणजे रिलायन्सने जी चूक केली, रिलायन्सचे जे लॉसेस होते इतर कंपनीने ते अदानीमध्ये भरून काढले, तुम्ही रिलायन्स एनर्जीमध्ये भरून काढतात. तीच सेम सिस्टीम वाटतं तुम्ही आता इकडे काढताय. म्हणजे इतर ठिकाणचे लॉसेस तुम्ही आमच्याकडे भरून काढणार आहे का? नक्की तुमचं काय ते सांगा ना. की तुम्ही बिलिंग पॅटर्न, मला मध्ये नारायण साहेब भेटले होते, आम्हाला त्यांनी बिलिंग पॅटर्न सांगितला. सर काय माहितीये का की कस्टमर याच्यामध्ये हे सॅटिस्फाय नाही होणार आहे. तुम्ही जी काय बिलं पाठवली, म्हणजे 1000 रुपये बिल ज्याचं येत होतं त्याला 8000 रुपये बिल, म्हणजे त्याने बिलं भरून सुद्धा 8000 बिल कसं येतं? हा तुमचं बिलिंग पॅटर्न कोणता आहे? तुम्ही कन्फर्म केलं का आधी? कस्टमर्सला फोन करून कन्फर्म केलं का? यांचं बिल 52,000 रुपये. सगळ्यांना बिल पाठवलं मी, साहेबांनी मला बिल पाठवलं, त्यांनी मला फोन आला, बोरकर सॉरी कुलकर्णी फोन आला, बिल बरोबर आहे, आम्ही मीटर चेक केलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलतो मी. काही गोष्टी अशा आहेत की आपलं असोसिएशन हे खूप लांबचं आहे. आपण दरवेळेला आम्ही येतो, तुमच्याशी प्रेमाने बोलतो. आज प्रसंग असा आहे ना की पूर्ण 214 देशांमध्ये पॅन्डेमिक आहे. तुमच्या एकट्यावरती नाही, तुमच्या एकट्याचा लॉस नाही झालेला आहे. आणि लॉस कसला होतोय? लॉस कुठे आहे? लॉस कुठे आहे? मला हे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट सगळ्या जर बंद होत्या, जर पॉवर कन्झम्पन झालंच नाही तर तुम्ही बिलं कुठे लावता? सगळे ते म्हणतात त्यांचं हॉटेल स्वतःच आहे, हॉटेल्स बंद आहेत, मॉल्स बंद आहेत, फॅक्टरीज बंद आहेत. मग तुमचे लॉसेस तुम्ही आमच्याकडून कोणते भरून काढताय? असे बोला तुम्ही आता. मी हिंदीमध्ये बोलतो, मला मराठी बोलतो. नाही, मला मराठी ओळखतो पण मराठी शिकायचं बरंच आहे. तुम्हाला पाहिजे आम्ही मराठी टीचर पण देऊ, बरंच आहे. सध्या लोकांच्या समस्या मेन आहेत म्हणून आम्ही तुमचं तेही ऐकायला थँक्यू सो तयार मच मॅम, थँक्यू सो मच. सर्वप्रथम सबसे पहले मैं आपके और आपके परिवार के और सब लोगों के स्वास्थ्य और क्षमता की प्रार्थना करता हूँ, बिकॉज हम लोग ऐसे दौर से गुजर रहे हैं कि जहाँ पर सबके कुछ ना कुछ तकलीफें हैं. तो मेरे आप सबके लिए शुभकामनाएं हैं और सबके परिवार को भगवान ऊपर वाला स्वस्थ रखे. दैट इज माय फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड थिंग इज दैट कि जब हम 21 मार्च को जब लॉकडाउन अनाउंस हुआ अपने यहाँ, तो हमको आदेश ऐसा था कि एसेंशियल सर्विस है इलेक्ट्रिसिटी, तो इलेक्ट्रिसिटी किसी भी तरह चलना चाहिए, बाकी सब चीज़ बंद होंगी. जितनी भी नॉन एसेंशियल चीजें सब बंद कर दीजिए, सिर्फ इलेक्ट्रिसिटी लोगों के घर में सप्लाई बंद नहीं होनी चाहिए. इस चीज को ध्यान में रखते हुए हमारे जितने 2000-2500 कर्मचारी जितने वर्कर्स हैं, सब कोई परवाह अपनी खुद की परवाह किए बगैर, जैसे बाकी पुलिस डिपार्टमेंट हमारे पुलिस भाई साथ में बैठे हुए हैं, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के लोग हैं, ऐसे सब लोग ऐसे इलेक्ट्रिसिटी के जो अडानी के जो एम्प्लॉयज थे, इन्होंने भी पूरा अपनी हेल्थ का परवाह किए बगैर इंश्योर किया कि हर के घर में
1 मिनट को भी इलेक्ट्रिसिटी बंद ना हो, उसके लिए वो लोग काम करते रहे। तो ये कमेंडेबल चीज है जिसको एटलीस्ट अप्रिशिएट करना चाहिए, सबको मानना चाहिए। आई एम श्योर आप लोग भी मानते होंगे कि इतने तकलीफ के बाद भी सबने पावर सप्लाई को नहीं होने दिया। जहाँ तक मीटर रीडिंग का सवाल है, मीटर रीडिंग एक नॉन एसेंशियल एक्टिविटीज से हमको बंद करना पड़ा, आदेश आया, जैसे MERC का आदेश आया, गवर्नमेंट का आदेश आया। अब रेगुलेशन आप मेरे को बोलते हैं MERC, हर बार आप MERC की तरफ दिखाते हैं। आज की तारीख में जो लॉ है ये बोलता है कि हम एज ए लाइसेंसी, अडानी एज ए लाइसेंसी, हमको एक लाइसेंस ग्रांट हुआ, उसमें लिखा हुआ है कि आप जो भी काम करोगे वो इलेक्ट्रिसिटी एक्ट में और रेगुलेशन जो है MERC बोलेगा वैसे करना या गवर्नमेंट बोलेगा वैसे करना, आप अपने दिमाग से। तो हमने जो शासन का आदेश, MERC का आदेश जो हम लोग को मिला वो हमने उसको इम्प्लीमेंट करते हैं, और हमको करीब 4 प्रैक्टिस डायरेक्शन आए MERC से इस दौरान। हमने सबको हमने अकेले नहीं हूं, मैं जब बोल रहा हूँ अडानी मतलब चारों लाइसेंसी, महावितरण, टाटा, बेस्ट, टाटा, सबकी ये प्रॉब्लम है। सब ये चारों लाइसेंस, और ये मुंबई की प्रॉब्लम नहीं, महाराष्ट्र की भी नहीं, इवन पूरे देश की। कल भी आपने पेपर में देखा होगा कि दिल्ली में भी केजरीवाल जी के ऑफिस के सामने हंगामा हुआ ईडी को लेकर। सब स्टेट्स में चल रहा है, ये पूरे देश की प्रॉब्लम है, इसे मुंबई महाराष्ट्र की नहीं। हमने जो रीडिंग बंद कर दी थी, नहीं की, तो हमको एज पर रेगुलेशन हमको पिछले 3 महीने का लेना पड़ा एस्टिमेट। हम उसके बेसिस पे आपके घर पे रीडिंग, जहाँ बिल हमारे पास, एक तो सबके घर पर बिल ही नहीं भेजे, कुछ लोग थे जिनके हमारे पास SMS या मोबाइल नंबर थे या ईमेल थे, वैसे उनको ही भेजे। तो 3 महीने तक हमने आपके घर में आप फिजिकली बिल नहीं आया होगा उस पीरियड में, क्योंकि हमको ये रिस्क था कि किसी के हाथ में किसी को पेपर दिया, किसी ने पकड़ा, उसको कोरोना हो गया, हमारी अपनी वजह से किसी कस्टमर का नुकसान नहीं। तुम्ही आम्हाला पहिल्या बिला संदर्भात सांगा, तुम्ही बाहेरच्या गोष्टी नका सांगू। बरोबर, पोलीस पण बसलेले, तुम्ही डायरेक्ट काय ते पॉइंट वरती या। तुमचं आम्ही अभिनंदन करतो की जे अदानी किंवा टाटा किंवा ज्या महावितरणचे जे कर्मचारी काम करतात, जसं पोलीस, तसं आम्ही तुमचं अभिनंदन करतो। पण वीज दिली ना घरामध्ये, तुम्ही मेहरबानी नाही केलेली, ही जनतेची आवश्यकता आहे आणि देशाचा एक विषय आहे की तो दिलाच पाहिजे। तुम्ही नाही दिलं तर दुसरं कोणतं देईल, तुम्हाला नाही द्यायची तर बंद करा कंपनी, आम्हाला चालेल ती गोष्ट। एवढं ऐकून बसा, आम्ही इथे बसलो नाही, आमचं बिल का वाढतंय याचं मला उत्तर द्या तुम्ही। रायटिंग मध्ये घ्या म्हणजे, हा त्याचं आपण मिनिट्स घेऊ यांच्याकडनं, आणि याच्यावर उत्तर पाहिजे आम्हाला। आम्ही टाइमपास करायला बसलेले नाहीये, पोलीस पण बसले, उगाच काही वेळ घालवायचा नाहीये। तुम्ही जे PM केअर मध्ये पैसे टाकले, या कीर्तिकरांना जे शिवसेनेला पैसे दिलेले आहेत, हे पैसे तुम्ही जनतेकडून वसूल करतात का? मग आमचं बिल का वाढतंय? तुमचं जे तुम्ही जे मीटर रिडिंगचं काय बोलतो, मला मीटरवरती पण संशय आहे, शंका आहे। तुम्ही त्याला बोलला की सरकारने दिलेलं आहे, सरकारचं मीटर आहे, त्याला चेक केलं जातं, सगळं बरोबर आहे। माझं मीटर पण चेक झालं, परत बिल तेवढं द्यायला लागलं, काही अर्थ नाही गोष्टींचा। कसं वाढतंय, काय वाढतंय, तुमचं उत्तर आम्ही मानायला तयार नाही। तुम्ही जे उत्तर देतात, आमचा मुद्दा हा आहे, 1000चे 4000 झाले, तुम्ही म्हणाल आता आम्ही 25% डिस्काउंट देतो, 30% डिस्काउंट देतो, म्हणजे 4चे किती होणार, 3000 होणार, म्हणजे शेवटी 1000चे मला 3000च भरायला लागणार आहे। त्याला म्हणतात ना ते शिवी द्यायची नाही म्हणून मी म्हणतो, ते चुतीगिरी म्हणतात त्याला, की तुम्ही लोकांना, जनतेला अक्षरशः मूर्ख बनवताय, हे आम्ही मान्य करत नाही। आमचा तर मुद्दा वेगळाच आहे। तुम्ही जो CSR फंड देताय, तुम्ही जो त्या शिवसेनेला जो फंड देताय, PM केअर मध्ये फंड देताय, हा फंड तुम्ही जनतेसाठी वापरावा, आणि जे 1000 रुपयाचे 4 केले तो विषय बंद करा। 1000चे 1200 किंवा जे बिल नॉर्मल यायचं त्याच्यामध्ये 50% सूट द्या, कारण की लोकांना पगार नाही आलेले। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हा पक्षाचा, राजसाहेबांचा हा विषय आहे, मुद्दा आहे की तुम्ही जे लोकांना नॉर्मल बिल द्यायचे, जे रेग्युलर, त्या बिलामध्ये 50% सूट द्यावी, कारण की लोकांना पगारच नाही आले, त्यांचा घरी बसली, पोलिसांना अर्धा पगार केलेला आहे। ह्या गोष्टीने तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे पण पगारामध्ये त्रास झाला असणार की नाही? अदानीच्या पण वर्करला त्रास झाला असणार की नाही पगाराचा? का तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री देते अदानी? म्हणजे एक चोर गेला आणि महा चोर आला असं? हा विषय तुम्हाला गांभीर्याने घ्यायला लागणार। जर आमची लाईट बिल जनतेची कमी झाली नाही, ते 4 नंतर जर लाईट बिल आमची कमी झाली नाही तर इथे आमचा मनसेचा गोंधळ होणार, आणि इथे मग जो जर त्याला असेल जनतेचा उद्रेक, त्याच्यासाठी तुम्ही सर्व अदानी जबाबदार असतात। ते पोलिसांनी नोंद घ्यावी आमच्या स्टेटमेंटची, कारण की प्रत्येक घर, यांच्याकडे 30 लाख ते 28 लाख जे कस्टमर आहेत, प्रत्येक घराला त्रास झालाय।
एक घर दाखवा मला की ज्याला बिल तुम्ही 0 बिल दिले असेल. काय त्यांचं समजून काय सांगतात त्याचे स्पष्टीकरण वेगवेगळे बाहेर देत होतं म्हणून विषय कापला मी तुमचा की आम्हाला लांबचं स्पष्टीकरण नको की देशात काय झालं आणि काय नाही दुनिया सगळ्यांना माहिती आहे. वाढीव बिलावर बोला. आता वाढीव बिल आमचं कमी कसं होणार? तुमचं स्पष्टीकरण आम्ही ऐकलं, पत्र मिळालेले, लोकांना उत्तर मिळत आहेत की आमचं बिल बरोबर आहे. माझं बिल आता कमी कसं करू ह्याच्यावरती मला उत्तर पाहिजे. जनता त्रस्त झालेली आहे. डिसिजन साहेब तर कमर्शियल मॅनेजर त्यांच्या हातात सगळे बिलिंग सगळं तुम्हीच करता, बरोबर आहे. तर मला तुमचं प्लॅन काय म्हणजे आता लोकांचा एवढा आउटक्राय आहे. पहिली गोष्ट काय होते का, ऊर्जा मंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट जी काय दिली मला नाही कळलं की या सरकारची नाळ तुटलेली आहे. ऊर्जा मंत्री कोण ठरवणार की 2% सूट देतो म्हणून? आणि तुम्ही त्या सगळ्यांना आम्हाला फॉरवर्ड केलं 2% म्हणजे काय सूट आहे? 2% सूट. दुसरी गोष्ट की बिलांमध्ये 3 हप्ते आणि वाढवलेल्या बिलावरती 3 हप्ते म्हणजे कर्ज देणार, त्याच्यावरती तुम्ही व्याज आकारणार आणि आता तुम्हाला आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये भरा. हा कुठला प्रकार आहे? का म्हणून? म्हणजे कसली पहिल्यांदा बिलं ती ऑथेंटिक आहे ती चेंज कोण करणार? नीट पद्धतीने बिल द्या, आम्ही पूर्ण बिल भरायला द्या. पूर्ण बिल आम्हाला नको. आम्ही कन्झम्पशन केलंय मान्य आहे, आम्ही ती बिल भर, पण जी ऑथेंटिक बिल आहेत रिअलिस्टिक बिल आहेत ती द्या ना. तुम्ही म्हणाल वाढवलेले बिल 1,000चं बिल आहे 8,000 आला ते म्हणाल आता तुम्ही एक काम करा 3 हप्त्यामध्ये भरा. अर्थ काय त्याचा? 15,000 बिल आता 6 हप्त्यामध्ये भरा. हे ठरवणारे ऊर्जा मंत्री कोण? ऊर्जा मंत्र्यांना काही देणं नाही. त्यांनी बोलायला पाहिजे होतं कस्टमरचं, पण 2-4 प्रतिनिधी ग्राहकांना बोलून त्यांच्या ऐकायला पाहिजे होतं. ते न ऐकता फक्त तुमच्या जेवढ्या इलेक्ट्रिक सप्लायर ज्या कंपनी आहेत त्यांचं तुम्ही ऐकताय. आज काल मीटिंग झाली आणि आता परत एमईएससी कडे चालले. पहिलं काय नाही एमईएससी ला इन्व्हॉल्व केलं मग? आणि एमईएससी सर्वात मोठी चोर आहे. आमचा आरोप आहे तुमच्याबरोबर हात म्हणून काम करते, कारण की तुम्ही प्रॉफिट शेअरिंग कंपनी तुम्ही टेक ओव्हर केली आणि त्याच्यानंतर तुम्ही परत वाढवून घेतले रेट्स. तुम्ही स्वतः मागून घेतले होते. हा आमचा सरळ आरोप आहे. कुलकर्णी का कोण जे बसले तिकडे ते हात मिळून चोऱ्याच करतात. तुम्ही लोक जनतेला लुटतायत आणि असा जर गोंधळ होणार असेल तर आम्ही याला मान्य नाही. या अशा जर गोष्टी होणार असतील तुमचं प्लॅन काय आहे? काहीतरी आम्हाला प्लॅन बिलाचा प्लॅन तुम्ही सांगा कसे कमी करणार. कसं काय आहे तुमचं प्लॅन काय आहे? तुम्ही कसं करणार आहे? तुम्हाला एवढं तरी मान्य आहे का ही बिलं तुमचं म्हणणं आहे की ऑथेंटिक बिल आहेत रिअलिस्टिक बिल आहेत? ते तर कळू दे काय झालं सर. रिअलिस्टिक बिल आहेत आमचं सेपरेशन काय आहे की जून पर्यंत आम्ही रिडिंग घेतलेलं नाही. तर जे पण एस्टिमेटेड बिल होतं ते एस्टिमेट कुठल्या पद्धतीने घ्यायचं ते रेग्युलेटरी कमिशनने जे लेट दिलं होतं कन्सिडरिंग पास्ट ऍक्च्युअल रिडिंग म्हणजे ते डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हा 3 महिन्याच्या ऍव्हरेजची रिडिंगच्या हिशोबाने लोकांना पाठवा. जेव्हापर्यंत तुम्ही रिडिंग घेऊ नाही शकाल असं त्यांची गाईडलाईन्स आहे. आता अनलॉक 1 सुरू झालं जून पासून, जून 1 नंतर. त्याच्यानंतर 7-8 नंतर आम्ही आपलं मीटर रिडिंग सुरू केलं आणि जून बिलिंगच्या पिरियडमध्ये म्हणजे जून बिलिंग आमचं सुरू होतं एक 15-16 जून पासून ते एक 15-16 जुलैपर्यंत. तर ही आमची जून बिलिंगची सायकल आहे. त्या पिरियडमध्ये आम्ही अराउंड 85 to 88% लोकांचा ऍक्च्युअल रिडिंग घेतलेलं आहे. तर जून बिलिंगमध्ये जे बिल्स गेलेलं आहे त्याच्यामध्ये 88% लोकांचं बिल्स गेलेलं आहे बेस्ड ऑन ऍक्च्युअल त्यांची मीटरची रिडिंग. म्हणजे तुम्ही क्लोजिंग घेतलं पहिलं. क्लोजिंग कुठलं? फेब्रुवारीचं क्लोजिंग आणि ओपनिंग असं त्याच्यात जे डिफरन्स त्याची बिलं पाठवली. एव्हरेज पण काढता का? मी तुम्हाला हे करेन. एव्हरेज पण तुम्ही जो काढताय मला सांगायचं तेच म्हणतो. एक साहेब एक मिनिट डिसिजन सर एकच मिनिट फक्त. आता यांनी जे मुद्दे मांडले कुलकर्णी मांडले किंवा अखिल चितन त्यांनी मांडले. तुम्ही म्हणालात की आम्ही ऍक्च्युअल बिलचे रिडिंग घेतलं. मग जे दुकानं बंद होती त्यांना बिल कसं घेतली? बिलिंग कसं झालं तुमचं? बिलिंग का केलं ना तुम्ही? तुम्ही जेव्हा बिलिंग का दिलं तुम्ही त्यांना? You have sent it before आहे. जेव्हा तुम्ही दगड बिलिंग केलं ज्यांनी भरली त्यांनी भरली. कमर्शियल इंडस्ट्रीजसाठी रेग्युलेटरी कमिशननी अगोदर पण तेच सांगितलं की त्यांची अर्लियर मंथची ऍव्हरेज. तर आम्हाला पण माहिती आहे की ते प्रिमायसिस बंद आहे. आम्हाला पण माहिती आहे कारण 22/5 पासून सगळं बंद झालं. कमर्शियल फक्त एसेन्शियल जे ते सगळं केमिस्ट शॉप आणि ते सगळं सोडून बाकी त्यांना बायफर्केशन केले तुम्ही. त्यांना बायफर्केशन केलं. मग आम्ही काय केलं, जे आम्ही परत रेग्युलेटरी कमिशन कधी केलं आणि कमिशननी 9 मेला आम्हाला एक ऑर्डर दिलं
त्या 9 मेची ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की सगळं कमर्शियल आणि इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटची तुमची कनेक्शन्स आहेत त्यांना फक्त त्यांची जे अगोदरची बिफोर लॉकडाऊनची जे कन्झम्पशन होती त्याची 10% पकडायचं हे रेग्युलेटरी कमिशनची आदेश आहे. मग आम्ही 9 मे नंतरचं जे पण बिलिंग झालंय म्हणजे 15 मे नंतरचं जे पण बिलिंग झालंय कमर्शियल इंडस्ट्रियल त्यांची जे फरवरीचा किंवा डिसेंबरचा किंवा जानेवारीचा त्या पिरियडमध्ये जे त्यांची 1 महिन्याची अमाऊंट आहे समजा त्याचं 1000 युनिटचं त्याची कन्झम्पशन असेल तर आम्हाला सांगितलं फक्त 10% त्याची तुम्ही युनिट्स कन्झम्पशन पकडायचं ॲज अन एस्टिमेट कारण मोस्ट ऑफ देम आर क्लोज त्यासाठी. आणि 100 युनिट म्हणजे कोणाचं 1000 युनिटची कन्झम्पशन आहे त्या महिन्याची बिलची त्यांना 100 युनिटचा कन्झम्पशनच्या हिशोबाने द्यायचं आणि जेव्हा पण तुम्ही रिडिंग घेणार तेव्हा जे पण त्याची रिडिंग आहे ऍक्च्युअल रिडिंग आणि समजा तुम्ही त्यांना चार्ज जास्त केलेला आहे आणि त्या कंझ्युमरनी जास्त पेमेंट केलेलं आहे तर ते पेमेंट जे डिफरन्स आहे ते आम्ही रिटर्न करणार विथ इंटरेस्ट. म्हणजे आता समजा कुठल्याही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटनी लॉकडाऊन नंतरचं त्यांना समजा एक 50,000चं बिल आलंय त्यांनी समजा पे केलं आम्ही फक्त एक सिच्युएशन पाहू त्यांनी पे केलं पण नंतर आता जूनमध्ये मी त्याची ऍक्च्युअल रिडिंग घेतली. ऍक्च्युअल रिडिंग घ्यायल्यानंतर मला माहित पडलं की त्यांचं अमाऊंट फक्त 3,000 ते बाकी 47,000 त्याची अमाऊंट नाही. मग मी पूर्ण त्याला 47,000 त्याची बिलमध्ये क्रेडिट देणार विथ समजा त्यांनी ते 50,000 पेमेंट केलेलं आहे ते बॅलन्स जे त्यांनी एक्स्ट्रा भरलेलं आहे 47,000 त्याच्यावरती आम्ही त्यांना विथ इंटरेस्ट रिटर्न करणार. सर सो आर यू अज्युमिंग दॅट पीपल हॅव गॉट मनी टू डू मनी लेंडिंग? It is a part of money lending to your company. You will give interest. Here people don't have money to eat. You think that you are assuming. This is an assumption. You are assuming. आप प्री कैलकुलेट कर रहे हो कि लोगों के पास पैसा है they हमको बिफोर हैंड देंगे और अगर कुछ गलत रहेगा then we'll compensate. But why are you charging before hand? You bear the crunch. You take it later on. You are asking the consumer to pay before hand. म्हणजे माणसाला अटक केलो 47,000 आणि जे रेसिडेन्शियल मीटर्स आणि 3 फेज मीटर्स तुमचं ऑलरेडी आहे ना बायफिकेशन मग ते किती बरं तुमच्या जातात ना रिडिंगला लोक आहेत ना तुम्ही तर सरळ त्याचं हेच केले ना आउटसोर्सिंग करता. नाही ते पण बिल देतात साहेब माझं काय मला एक एमबीएस सांगताय ना तुमचे जे 20 लाख कस्टमर आहेत 20 लाख कस्टमर एक लक्षात आम्हाला बिल कसं कमी येणार हे सांगा. नाहीतर आम्ही येऊन उठणार नाही. सेकंड आमचा फेज असा असणार की इथे येऊन आम्ही जमा करतो ते बघा मग जाऊन द्या महाराष्ट्राला कळवून द्या आणि देशाला कळवून द्या की मनसे जनतेसाठी कशी रस्त्यावरती उतरते. बिल कमी झालं पाहिजे हा एकच मुद्दा आमचा आहे. तुम्ही अजून केलं काय अजून केलं कसं रिडिंग घेतलं मला माहित नाही. एमएससीने हा पॅरामीटर करून आणला की फक्त कमर्शियलला तुम्ही 10% रेसिडेन्शियल काय पाप केले का त्यांनी किती का करणार याचं 52,000 साहेब तुमचे 30 लाख कस्टमर तुमचे 25 लाख त्याचा एमएससीचा काय संबंध आहे मला सांगा. तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी जर सहानुभूतीचा विचार करून एखादा निर्णय घेतला तर एमएससी तुमच्या विरोधात जाणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळा एमएससी सांगू नका. 25 लाख लोक तुम्हाला दर महिन्याला पेमेंट करतायत त्यांच्याकडे तुम्ही निर्णय घ्या ना. एमएससी कशाला पाहिजे तुम्हाला प्रत्येक वेळा तुम्ही घ्या निर्णय घ्या. तुम्ही पीएम केअरला पैसे दिले तुम्ही हे अशा परमिशन घेता याच्यासाठी एमएससी परमिशन घेता परमिशन घेतली का एमएससी तुम्ही नाही ना तुम्ही दिले ना पैसे तुमच्यातले जून मध्ये रिडिंग घेतला जुलै मध्ये त्या हिशोबाने दिलं मग ज्यांनी पेमेंट केलेलं ते तत्काळ केलं तुम्ही नाही केलंय आम्हाला एक विषय लक्षात घ्या आम्ही लावला नाही माझ्याकडे माझं घर मी लाईट पूर्ण काळोखात 2-3 दिवस काढू शकतो. अदानी काढू शकतात टाटा काढू शकतात. आम्ही काळा दिवस पाळूया पूर्णपणे. मुंबईकरांना महाराष्ट्राला आवाहन करू आम्ही की लाईट पूर्ण बंद करून टाका. लाईट इसेन्शियल गरजेची गोष्ट आहे. असंच काय काम नाही होत आणि अभ्यास होत आहेत आमचे. एक दिवस लाईट जर पूर्ण मुंबईने बंद ठेवली तर काय भारी पडेल तुम्ही विचार करा. आणि मग ते सरकारचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री बसलेत ना त्यांची पण झोप घालेल बरोबर. ते बोलतो ऑनलाईन नेहमी तुम्ही जे आम्हाला फक्त स्पष्टीकरण देतात त्याला काय आम्हाला स्पष्टीकरण नको आहे. हे फायनल निर्णय फक्त विचारून घ्या जे करत आपण 3 दिवसात 5 दिवसात आम्हाला वेळ द्या. आम्ही पुन्हा येतो मिटिंगला. जर बिल कमी नाही झालं तर मग
याचे परिणाम सर्वस्वी तुम्हाला भोगावे लागतात. काल साहेबांनी पत्र दिलंय, काल राजसाहेबांनी पत्र दिलंय. लाईट बिल तुमच्या कसं कापलं ते काम करतो. तुमच्या डोक्यात तुम्ही घ्या आणि आनंदी पण राहा. 3 दिवसाचा वेळ. तुमच्यात आम्ही येत होतो, आता वेगळ्या उद्देशाने येतोय. गेल्या वेळेसारखं करू नका. आठवतंय ना की तुम्ही बिल घेऊन या. आम्ही आणलेलं बिल, पण तुम्ही काय मीटिंग लावली नाही. तुम्ही बोललेच आम्हाला, तुम्ही पुन्हा पब्लिकला बोलवा बिल घेऊन. आम्ही त्यांना उत्तर द्यायला तयार आहोत. आम्ही तयार होतो, आम्ही सरळ बिल घेऊन आलो, पण तुमच्याकडे वेळ नव्हती. तुम्हाला माहित आहे. तुम्ही आता पण आहे ना, असं करू नका प्लीज. सर, या तुम्ही वेळेला काय झालं तर CEO परिस्थिती खूप प्रत्येक खराब झोनला आहे. 5 झोन तुमच्याकडे पैसे नाही आहेत. बघा ना जरा, रांगा किती आहेत ते बघा ना, रांगा किती आहेत तिथे. नाही तर पब्लिक मिटिंग लावा ना, होऊन जाऊ दे. दूध अरे कुठे लावली? कुठे गेल्या वेळेला पब्लिक मिटिंग लावा सगळीकडे. लावणार होते. पब्लिक मिटिंग लावा सगळीकडे. आम्ही गेल्या वेळेला 15 दिवसात तुम्हीच बोलले आता मीटिंग लावतो. आठवतं का? इथे ह्या ऑफिसमध्ये बसलो 15 दिवसात तुम्ही मीटिंग लावणार होता, लावली का? आपण बोलतो जास्त नाही, खरं ते सांगतो ना, तुम्ही मीटिंग जास्त लावता. खिचू नको. आम्ही तुम्हाला 3 दिवसाची वेळ देतो. बिलामध्ये काय कमी होणार, कसं कमी होणार, याचं कृपया करून आम्हाला उत्तर द्या. जनता मला नको हे उत्तर. गेल्या वेळेस सगळं गप्प बसताना या वेळेला मीटर आणि मग याच्यावरती काय तुमचं बिल बरोबर आहे तेव्हा बिल भरणार नाही, अन्यथा बिल भरणार नाही आम्ही. तुम्ही आमच्याशी बोला, आमचं दाखवा, आम्ही बिल भरणार. अदानी इलेक्ट्रिसिटी जर लाईट कामाला येणार असेल तर रस्त्यावर फिरून येणार नाही. म्हणून असे द्यायचंच बिल. आम्ही जे पॅन्डेमिक मध्ये काम केलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. पण जर आज लाईट कामाला येणार असेल जनतेची तर आम्ही रस्त्यावर फिरून येणार नाही. बिल 100% कमी झालं पाहिजे. तुमचा CSR फंड आहे किंवा PM केअरला दिले पैसे परत मागा PM कडे. खूप पडले त्यांच्या PM केअर मध्ये पैसे, आणि ते पैसे गरिबांना परत वाटा. तुमच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा होती की तुम्ही एवढे वर्ष इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल, अदानी असेल, रिलायन्स असेल, टाटा असेल, तुम्ही जनतेकडनं पैसे घेतच आले आहेत. या 3 महिन्यामध्ये जर 5 रुपये जनतेला खिशात टाकले असते ना, जे 100 करोड दिले त्याच्यामध्ये जनतेच्या गरिबांच्या अकाउंटमध्ये 5,000 टाकले असते तर जनतेने तुम्हाला डोक्यावरती घेतलं असतं. पण तुम्ही लुटायला बसले अजून. ही लूट थांबलीच पाहिजे. आम्हाला बिल कसं कमी होणार हे सांगा. 3 दिवसाची वेळ देतो. आम्ही पुन्हा येतो मिटिंगला. मग त्या आम्हाला जर काय असेल तर तुमचा सर्वस्व तुमचा निर्णय. तुम्ही सांगा मला काय करायचं सांगा. तुम्ही सांगा त्याचा ऐकूया. शेवटचं संपूर्ण करा. जास्त वेळ तुम्हाला पण कामं करायची आहेत, तुम्हाला पण जास्तची बिलं पाठवायची तिकडचं नको. तुम्ही काम चांगलं केलं वर्करसाठी. आम्ही कधी पण पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, डॉक्टर्स आम्ही कधी हात जोडतो. कारण की जे काम केलंय 100% चांगलं काम केलंय. तसंच अदानी किंवा टाटा किंवा जे पण वर्कर काम करतात खालती रस्त्यावरती या सिच्युएशन मध्ये, त्यांचं खरंच हॅट्स ऑफ करा. सलाम आहे आमच्यातर्फे, मनसेतर्फे. पण चोरी करतायत तर आम्ही नक्कीच पाय तोडणार मग त्यांचे. मग ते कोणीही असून द्या. लाईट बिल कापायला आले सोडणार नाही आम्ही तुम्हाला. सर तुम्ही कुठले कस्टमर आहे, टाटाचे की अदानीचे? नाही मला सांगा तुम्ही. अदानीचे तुम्ही? अच्छा, तुम्ही पण अदानीचे? तुम्हाला वेगळी किती तुम्हाला ऑथेंटिक बिल आले, रिअलिस्टिक बिल आहेत का? आणि तुम्ही भरणार आहे का? तुमच्या पगारातून पण लोकांचं काय तुमचं तुम्ही समजून घ्या ना ते. म्हणून काय ते सांगा 2 मिनिटात आम्ही निघतो. तुमचा पण वेळ घेत नाही, त्या पोलिसांनी वेळ घेत नाही, आम्ही पण निघतो आमच्या कामाला. आम्हाला दुसरी कामं करायची पुढची तुमची. जनतेच्या खिशातले पैसे पण हे चोरांना वाटायत ना तुम्ही. हे नका करू. जनतेला वाटा. हे सौजन्य जे दिले ना तुम्ही, राशन फ्री मिळते लोकांना राशनच्या दुकानावरती. मग कसलं तुम्ही सौजन्य राशन वाटतंय शिवसेनेच्या नावाने? बरं एक अजून आहे ना बोलायचं की ज्यांनी तुम्हाला फोटो काढून पाठवले ना मीटरचे, त्यांना बिल पाठवली ती, त्यांना बिल पाहिलेत काही पेमेंट केलं होतं ना, त्यांनी पेमेंट केलं होतं बिलाप्रमाणे. तुम्हाला रेटिंग मिळाली ऍक्च्युअल रेटिंग, त्यांना पण तुम्ही वाढी बिल का पाठवली? माझ्या लक्षात नंतर मिळाला ना आता. हा सगळा अंदाज तुमच्या कारभारांचा आम्हाला सांगा ते काय ते 3 दिवसात आम्ही परत आम्हाला उत्तर द्या. एव्हरेज जे करतायत ना तुम्ही, एव्हरेज मध्ये पण चोरी करताय. 100च्या खालती असेल तर तुमचं 3 रुपये आहे. ॲव्हरेज वगैरे डिस्काउंट देऊन टाका ना. एवढे लोक घरी बसली आहेत, लोक घरी आहेत. 200 युनिट युज व्हायचे ते 600 युनिट युज व्हायला लागले. 16 रुपये लागला ना चार्ज. मी तर रेडी वगैरे काय पण लोकांना डिस्काउंट द्या. ही वेळ लोकांना डिस्काउंट द्यायची. लोक घरी गेल्या वर्ष. एक मिनिट मी काय होतो यांच्याकडून सर काय माहिती का, या गोष्टीबद्दल वाढलेला या गोष्टीवरती प्रत्येक घराचा विषय हा खूप वाढलेला विषय लक्षात घ्या. गांभीर्य लक्षात घ्या. पण याच्यावरती अगर 2-4 दिवसामध्ये अगर काय उत्तर असेल तर आमचं लेखी स्वरूपात आमचे सरचिटणीस यांच्याकडे द्या. या गोष्टीवरती आता पुढचं वातावरण पण तोंडाला पानं पुसू नका की असं गुळगुळीत उत्तर देऊ नका. आम्हाला कमी कसं करणार त्याचं उत्तर पाहिजे.
25%, 30% कमी करून 4 पट वाढवल्यानंतर 30% कमी करणार, त्याला काय अर्थ नाही. तुम्ही डिस्काउंट द्या. वेळ सांगा कधी यायचं, आम्ही त्या दिवशी येतो परत. हे बघा, एक मला बिल असं आता व्हॉट्सअपवर आलेलं आहे. हे बिल आहे ना त्यांना आदल्या दिवशी आलं 2500 रुपये ऑनलाईन बिल आले तुमची, आणि दुसऱ्या दिवशी आलं 2400 रुपये. 2 दिवसात वेगवेगळे बिल आले त्यांना SMS वरती. दुसरी गोष्ट, यांनी आहे ना त्यांचे मीटरचे फोटो काढून पाठवले होते, तुम्हाला मेल करतात ना ते तसं पाठवलं, तरी पण त्यांना रिअल एस्टेट बिल आणले, वाढीव बिल आणले. असं का? म्हणजे तुम्ही रॅन्डम बिल पाठवता, एक ते मारलं सगळ्यांना एक साथ जाऊ दे, तसं आहे का? तुमचं बिलिंग पॅटर्न तर कळू दे. म्हणून या गोष्टी आहेत ना, आता तुम्ही आपण एवढ्या वर्ष त्याच्यातून कन्फ्युजन काही येत नाही असं वाटतं मला. त्याच्यात तुम्ही समजून एक सांगायचं, लोकांच्या सहनशीलतेचा अंत होता. तुम्हाला स्पष्ट सांगतो, लोक खूप चिडले आणि लवकर निर्णय घ्या. आम्हाला तुमच्या काउंटरवरती कळत असेल, आता आम्ही काउंटर लावतो. नाही काउंटर 3 दिवसात लोक कुठे असतात त्यांची, शिवाय खात असतील ना. तुम्हाला रेडीमेड पाहिजे का? तुम्ही आम्हाला परमिशन द्या, पोलीस पण येते, आम्ही इथे काउंटर लावतो, लोकांना बोलून आपण ज्यांच्या वाढलेले बिल आहेत कंप्लेंट घेऊ सगळ्यांच्या. तुमच्याकडे स्टाफ नाही तर आम्ही करतो ती काम. आम्ही करून देतो तुम्हाला, तेवढी मदत आम्ही नेहमी करतो. लोकांचं ऐका, आणि तुमचं मीटर पॅटर्न काय आहे, तुम्ही मीटर बरोबर रीड करताय नाही करताय विषय बाजूला ठेवा, आणि 50% सगळ्यांना सवलत द्या. तुमचे गिराईक ते MASA ची गरज नाही, आणि हे PM केअर आणि हे नाही पहिले बंद करा, आणि त्याच्यावर लोकांना बेनिफिट द्या. CSR फंड सांगा आम्हाला कधी 3 दिवसामध्ये जे काय ना प्रश्न मांडलेत ना साहेब, त्याचे उत्तर व्यवस्थित तुम्ही हे करा, त्यावर अभ्यास करा, आणि तुम्ही लोकांनी सांगा की साहेबांचं पत्र आहे, आदरणीय राजसाहेबांचं पत्रक आहे, हे राजसाहेबांचं पत्र आहे जे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. व्यवस्थित निर्णय घ्या. कधी भेटायचं तुम्ही वेळ सांगा आम्हाला, आम्ही त्या दिवशी येतो. पण आम्हाला जनतेला तोंडाला पानं पुसू नका. जनता कंटाळलेली आहे, तुम्ही फक्त परत गुळगुळीत उत्तर द्या, काय नाही जे झालं ते बरोबर आहे, तर मग नाही, मग याचा परिणाम खूप वाईट होतील, गंभीर होतील. आणि असं नाही फक्त हे फक्त अदानी बोगली पुरतं मर्यादित आहे. जिथे जिथे अदानीची कार्यालय तिकडे तिकडे आम्ही उभं राहू, आमचे मनसे कार्यकर्ते उभे राहतील, महाराष्ट्रात उभे राहतील. त्यांचं फक्त लेटर द्या ना आता निवेदन आमचं आपण तुम्ही अशा तुम्ही घ्यायचं जरा लांबला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. खूप गंभीर विषय आहे प्रदूषण माझी, खूप गंभीर विषय एकदम, म्हणजे इथून लक्ष द्या गरीब माणसांकडे. कॉपी आहे तुमच्या राजसाहेबांचं मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे. हो हा ठीक आहे. पूर्ण